करतो की मी नायलॉन चायनीज दोरा काचलेपण केलेला मांजा किंवा कोणत्याही प्रकारचा बंदिस्त मांजा वापरणार नाही। मी माझ्या कुटुंबीय मित्रमैत्रिणींना मांजाच्या दुष्परिणामांबद्दल जागरूक करेन। कोणत्याही ठिकाणी नायलॉन मांजाची विक्री आढळल्यास मी संबंधित पोलिसांना कळवीन। जय हिंद। चीनी रस्सी शीशे का लेप लगा मांजा या किसी किस्म की पाबंदी लगाया गया मांजा इस्तेमाल नहीं करूँगा। मैं अपने खानदान और दोस्तों को मांजे के मुज़िर असरात से आगाह करूँगा। अगर मुझे कहीं भी नायलॉन मांजा फरोख्त करता हुआ नजर आया तो पुलिस को इत्तला करूँगा। आज ही प्रतिज्ञा करतो की नायलॉन चायनीज दोरा काचलेपण केलेला मांजा किंवा कोणत्याही प्रकारचा बंदिस्त मांजा वापरणार नाही। मी माझ्या कुटुंबीय मैत्रिणींना मांजाच्या दुष्परिणामांबद्दल जागरूक करेन। दुष्परिणाम कोणत्याही ठिकाणी नायलॉन मांजाची विक्री आढळल्यास मी संबंधित पोलिसांना कळवीन। जय हिंद। एखाद्याचा जीव गेला, एखाद्याला इजा झाली तर ती भरून गेला नाही निघणार। त्याचा बोध आपण घेऊ शकत नाही। म्हणजे सर्वांनी लक्षात घ्यायचे आणि सर्वांना तुमच्या नातेवाईक असतील किंवा मित्र असतील यानंतर आपण आदरणीय आयुक्त साहेबांचा जो संदेश आहे हे आव्हान सर्व शहरवासियांना सर्व काचलेपण केलेला मांजा किंवा कोणत्याही प्रकार वापरणार नाही। मी माझ्या कुटुंबीयांना संबंधित पोलिसांना कळवेन। आता यानंतर आयुक्त साहेबांचा जो संदेश आहे आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या एकूण 50 शाळेमध्ये 18,000 विद्यार्थ्यांना नायलॉन मांजा वापरू नये याबाबतची शपथ आदरणीय आयुक्त तथा प्रशासक महोदय माननीय जी श्रीकांत साहेब यांच्या आदेशानुसार देण्यात आली आहे। या सर्व विद्यार्थ्यांनी आज सकाळ सत्रात आणि जनरल शिफ्ट मध्ये सर्व विद्यार्थ्यांनी ही शपथ घेतली असून सर्व विद्यार्थी आपला स्वतः तर हा नायलॉन मांजा वापरणार नाहीत, परंतु शेजारी कुटुंबीय मित्रमैत्रिणींना सुद्धा
हा नायलॉन मांजा वापरू नये याच्या दुष्परिणामाबद्दल ते माहिती देणार आहेत आणि जर तसं कोणी वापरत असतील तर ते आमच्या सर्व शिक्षकांना आणि पोलिसांना सुद्धा कळवणार आहेत. आदरणीय आयुक्त साहेबांचा जो संदेश आहे, आव्हान आहे की शहरातील कोणत्याही नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी, मुलांनी हा नायलॉन मांजा वापरू नये, कारण या नायलॉन मांजाचा खूप मोठा दुष्परिणाम आहे. मनुष्य प्राण्याला तर त्याची इजा होतच आहे, परंतु जे पक्षी आहेत या पक्ष्यांना सुद्धा तो जीवघेणा ठरत आहे. त्यामुळं हे आज सर्व विद्यार्थ्यांना शपथ दिलेली आहे आणि यामुळं या नायलॉन मांजाचा वापर कमी होईल असं आम्हाला या सर्व एकंदरीत वातावरणावरून वाटत आहे. माझं नाव ज्ञानदेव सांगळे, मी कार्यक्रम अधिकारी आहे, महानगरपालिका शिक्षण विभाग.